मी बघितलं बावनकुळे साहेब आले होते त्यावेळेस बावनकुळे साहेबांच्या समोर त्यांनी भ्रष्टाचार झाला, हे झाला, ते झालं सांगितलं. हे तेवढंच हे म्हणतात तर मला ही एक तर गोष्ट तेवढंच खरं आहे की बा निधी आलेली आहे असं त्यांचं म्हणणं. म्हणजे आपण काम करतोय आणि काम करतोय म्हणून ते भ्रष्टाचार झाला असं म्हणतात. पण त्यांनी चौकशी करावं, त्याच्यामध्ये माझा काही आक्षेप नाही आहे. परंतु मित्रपक्ष आहेत, ते मित्रपक्षांनी मित्रासारखाच वागायला पाहिजे आणि त्यांच्याकडे जर समजा आपण मित्रपक्ष सत्तेमध्ये आहोत तर त्यांनी जास्तीत जास्त निधीकडे फोकस करायला पाहिजे, पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतु पॉझिटिव्ह गोष्टीकडे, नवीन प्रोजेक्टकडे, जिल्ह्याचा भला होईल याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ते निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त लक्ष देतात की भ्रष्टाचार झाला, हे झाला, ते झालं. कदाचित मला असं वाटते की मित्रपक्ष आहे की नानाभाऊ आणि परिणीची सेटलमेंट झाला आणि फक्त शिवसेनेवर टीका करायचा असं त्यांचा काही हेतू तर नाही असं मला पण शंका येत आहे. आता मी बघतोय त्यांनी काँग्रेसवरती काय टीका करत नाही, नानाभाऊवरती काय टीका करत नाही. फक्त नरेंद्र भोंडेकर, जिल्ह्यात नरेंद्र भोंडेकरच दिसते आणि तेच त्याच्या आरोपा म्हणून हे दिसते की आपण खरंच मोठे मोठे प्रोजेक्ट आणलेले आहे, मोठे मोठे काम चालू आहे, त्याच्यामुळे ते मलाच टार्गेट करतायत. परंतु मित्रपक्ष हे त्यांनी विसरू नयेत. आम्ही मित्रपक्ष आहोत. जसं राज्यामध्ये देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा सगळे मिळून काम करतात, असंच वातावरण भंडारा जिल्ह्यात ठेवायला पाहिजे. पण असं न करता मित्रपक्षाला सोडून काँग्रेससोबत सेटलमेंट करतात, हे असं दिसतं चित्र.